तर नमस्कार मित्रांनो, मी कमलेश स्वतः स्वागत करतो तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आपण चाललोय अहमदाबादला. आणि कोण कोण चाललंय ते तुम्हाला आधी सांगतो. मी आहे, माझी बहीण आहे, माझे जिजू आहे आणि माझा भाचा आहे. आम्ही 4 जणच चाललोय अहमदाबादला फिरायला. आणि अहमदाबादला कुठे जाणार आहे ते तुम्हाला पता नाही, ते पुढे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण एंड पर्यंत बघा. आणि आता म्हणजे आज 12 वाजताची ट्रेन आहे. आम्ही निघू 11 वाजता. आता वाजलेत 9. तर जरा फ्रेश वगैरे होऊन जेवून खाऊन मग आम्ही निघणार आहे. निघालो की तुम्हाला भेटूया. 2 hours later. बघू शकता. आणि आता आपण 5 मिनिटात निघणार आहोत. पण पावसाने वाट लावली, जोरदार पाऊस आलाय बाहेर. तुम्हाला दाखवतो निघालो की. आम्ही निघू 5 मिनिटात तेव्हा भेटते. चला. 5 minutes later. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो बोरिवली स्टेशनला. पाऊस खूप होता म्हणून मी मध्ये व्हिडिओ नाही काढले. आता डायरेक्ट बोरिवली स्टेशनला येऊन व्हिडिओ काढायला तुम्हाला दाखवतो. अजून पण खूप जोरदार पाऊस आहे. हे बघा, बघू शकता इथं जोरदार पाऊस चालू आहे. तर बघूया आता, अजून रात्रभर पडला की उद्या वाटतं मुंबईला सुट्टी भेटणार आहे. तर बघूया. चला, आता ट्रेनचा टाइम झालाय, जाऊया. ट्रेन आली की तुम्हाला भेटूया. चला. 5 minutes later. तर मित्रांनो, फायनली ट्रेन आली आहे. बघू शकता तुम्हाला, म्हणजे लाइटिंग मध्ये दिसणार नाही ट्रेनच्या फोकस मध्ये, पण फायनली ट्रेन आली आहे. ही आहे आपली ट्रेन, आपल्याला अहमदाबादला घेऊन जाणारी. बघू एकदा. आपला S1 मध्ये डब्बा आहे. बघा आता S1 कुठे. आपण डब्याप्रमाणे इंडिकेटर लावलं तसा आलो. बघूया आता कुठे येतो आपला डब्बा. S1. चला, ट्रेन मध्ये बसून भेटूया. चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण फायनली ट्रेन मध्ये बसलोय. आणि आपल्याला ना एक अप्पर सीट आली, एक मिडल आली आहे आणि एक साईड अप्पर आली आहे. तर आता मी मिडलला झोपणार आहे. तर आता आपण झोपूया आणि डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटूया. 6 hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहेत मित्रांनो? आपण वडगाव पर्यंत पोहोचलोय. वडगावनं पुढे जायचे आपल्याला अजून, आणि आपल्याला उतरायला अजून 1.5 तास बाकी आहे. तर आता आणि आम्ही पण आताच उठलोय. बघूया, माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. आता जरा फ्रेश वगैरे होऊया. तर मित्रांनो, फायनली आता आपण एकतानगर रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठे जाणार आहे ते. तुमच्यासाठी ते सरप्राईज. तर आता आपण उतरलो आहे. तर पहिलं आपण जाणार आहे आपल्या हॉटेलवर आंघोळ विंघोळ करून ना. तर मित्रांनो, फायनली आता आपण रूमवरती पोहोचलो आहे. आता फ्रेश वगैरे होऊया. तर मी नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जाणार आहे ते. तर चला, फ्रेश होऊन भेटूया. 15 minutes later. फायनली आपण आंघोळ करून रेडी झालेलो आहे. बहीण आणि जिजू पण रेडी झालेले आहेत. आता आम्ही पहिले निघूया इकडनं आणि इथले नाश्ता करून मग पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंड पर्यंत. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही निघालोय. रूमवरनं तर निघालोय. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करून मग पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता. तर पुढे ना माझी बहीण आहे, बाजूला जिजू आहे, मी भाचा आहे. तर आम्ही 4 जणच आहे. आता आम्ही इकडनं निघूया. मग भेटूया डायरेक्ट नाश्ता करायला. मग तिकडनं मला पुढे दाखवतो मी कुठे जाणार. चला. 5 minutes later. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही बस मध्ये बसलोय. आता इकडनं आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ स्किप मला नीट बघा.
तर मित्रांनो फायनली आपण बस मधनं उतरलोय आणि आता तुम्हाला सरप्राईज दाखवायचा आलोय आणि मी कुठे आलोय ते तुम्हाला दाखवतो. तर मी आलोय आपल्या म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान जे होते श्री सरदार वल्लभभाई पटेल त्यांचं म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघू शकता. हे बघा, हे स्टॅच्यू ऑफ युनिटी. मी आज मी पहिल्यांदा इकडे आलेलो आहे आणि हेच सरप्राईज होतं तुमच्यासाठी. तर चला पुढे दाखवूया. मी अजून पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. चला भेटूया ना. आधी तरी चाललोय जंगल सफारीला फिरायला. जंगल सफारी फिरून आल्यावर मग मी तुम्हाला दाखवतो स्टॅच्यू ऑफ युनिटी पुढे जाऊन. तर आता आम्ही इकडनं चाललोय जंगल सफारीला बसमध्ये बसून. तुम्ही बघू शकता इथं आपला सरदार वल्लभभाई पटेलांची म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी जी आपण बोलतो इकडे आहे. तर आता आम्ही इकडनं बस मधनं चाललोय पुढे त्या इथं जंगल सफारीला. जंगल सफारीवरनं मग फिरून मग इथं येणार आहे. तर चला भेटूया. तर मित्रांनो आता आपण एंट्री घेतली आतमध्ये. जाऊया आणि तुम्हाला दाखवतो या जंगल सफारी मध्ये काय काय आहे ते. चला व्हिडिओ कुठे स्किप नका करू, एंड पर्यंत बघा. तर मित्रांनो बघितलंय आपण लायन बघितला, कॅट बघितली, आपला चित्ता बघितला, इंडियन चित्ता, जॅगवार पण बघितला, व्हाईट लायन पण बघितला. आता पुढे अजून बघूया काय काय आहे ते. पण हे साल हरामी लोक आहे ना झोपलेत. ऊन नाही काय नाही तरी पण झोपलेत. एवढा आम्ही बघायला आलोय तरी पण. तर आता बघूया पुढे आपल्याला अजून काय काय बघायला भेटतंय. तर चला. तर मित्रांनो आता आपण तिकडनं निघालोय. आता आपण स्नेक बघायला चाललोय. हे बघा आपण पोचलो पण. तर चला स्नेक बघूया. कसे कसे स्नेक आहे. चला इथं बघूया स्नेक कोणते कोणते आहेत ते बघूया. इथं हा कोणता आहे, इंडियन रॉक पायथन आहे. बघा पायथन दिसतंय का इथं कुठे. बघा अंडी आहे त्याची. बघा हा पायथन आहे आपला.
तर चला आता इकडनं पुढे जाऊया, पण ते ना बघूया आता पुढे आपल्याला काय बघायला भेटतं इथे. गाडीमध्ये येईन आपलं खरिया तर ह्याला विचारूया कसं वाटतंय ते. भाऊ तुला काय घेऊ, काय घेऊ भाऊ, घेऊ ना काय जेवू काय जेवू भाऊ बोल भाऊ जेवू लायन घेऊ ना लायन. तर चला आता पुढे जाऊया, बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला. तर गाईस इथं बघू शकता आपण आता आलो इथं रायनो बघायला. तो बघा एका सोबत दोन दोन आहेत, बघा काय भारी दिसत आहेत. जेवतायत ते, एक पण नाही दोन दोन आहेत. गाईस आपल्याला असं तर सर्व बघायला नाही भेटत, पण आज बघायला भेटतंय. मस्त जो मोर जो बघायला भेटलाय ना, खरं खूप आनंद झालाय. खूप चांगल्या प्रकारे पिसारा फुलवून जो उभा होता ना तिकडं, बघून खूप चांगलं वाटलंय. अजून बघूया पुढे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता पुढे जाऊया, बघूया काय आहे ते. आता इकडं काय आहे अजून बघा. तो अजून आपल्याला मोर दिसलाय पिसारा फुलवून. तो आहे काय अजून तो काय आहे, तो तिथे पोपट आहे आणि त्याच्या बाजूला मोर आहे. अजून बघू पुढे काय काय आहे ते. इथं पण एक आहे, हे पण एक झाडावर बसलाय. इथं पोपट आहे, झोपलाय तो. पुढे बघूया. निमरे हे किती पोपट आहे. पिकॉक रडे हे कोडवे काय लावाना तुझं पेरू खाय मरचा खाय काय लावानी जरा हार त्याने तो खावा आपल्याला जाणे. आमचा हाय ना हा माकड, हा माकड ह्याला हात दाखवतोय, बोट दाखवतोय, त्याला खायचंय. चला आता पुढे बघूया, पुढे अजून काय काय आहे. अजून एक मोर दिसला आपल्याला पिसारा
फुलवून तो बघा आणि त्या साईडला तोंड आहे. इकडे सर्व बगले बसलेत बघा. एक बदक आहे इकडं बसलाय तो बघा. कसं बसलेत बघा. तो बाई फिरला 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 तो बघा. तर गाईस चला आता इकडनं आपण चालू पुढे हरिण बघायला. बघा इथं काय लिहिलं आहे हिमालयन गोर. परत हे बघ बघा इथं दिसतंय काय तिथे आहे तो तिकडे मला दिसते की पिल्लूच आहे जास्त म्हणजे मोठं नाही. तेव्हा तिकडे अजून आहेत कोपऱ्यात आहेत. तर कोपऱ्यात आहेत सर्व. पुढे बघूया अजून चला पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटतंय ते आपल्याला. चला आपण हरिण वगैरे बघितलंय. हे हरिण तर नव्हतं ते हिमालयन गोरच होतं. जाऊया इकडनं पुढे बघूया काय काय आहे ते. म्हणजे थोडं लांब लांब आहे तर म्हणजे गाडीतनं बसून जावं लागतं थोडं लांब आहे म्हणून. तर बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटतंय ते. चला इकडनं आपण बघूया. तर आपण आलोय इथं काय आहे बघा. आपण इंडियन म्हणजे आपण हरिण बोलतो त्याला. शिकार शिकार ते बघा काय मस्त आहेत ते बघा. आणि अजून काय इथं सांबार इकडं सांबार होय इथं आता सांबार आहेत बघा. ते बघा काय मस्त आहेत सांबार. ते बघा. एल एल जतीन एल एल. आणि इथं ना आपल्याला व्हाईट कलरचे काय शामरूख मिल गए नाही कृष्ण काय दिलंय सफेद कृष्ण मुंग ते आहे. तेव्हा इकडे नाहीत ते तेव्हा तिथं पुढे आहेत. तेव्हा ते तुम्हाला तिकडे दिसतात असते तिथं फूड आहेत ते बघा व्हाईट कलरचे. ते बघा काय भारी आहे व्हाईट कलरचे. पूर्ण झुंड झालाय असं धावत येते. ते बघा दाखवतो तुम्हाला पुढे अजून. बघा काय मस्त आहे तो. कसे व्हाईट कलरचे झुंड मध्ये आहेत ते बघा. मामा हे मामा जोनी मामा ए मामा जोनी मामा. हा मामा काढे काढे व्हिडिओ काढे मामा. ना विल्डर बेस्ट आहेत जे आपण फक्त हे जंगल बुक मध्ये बघितले होते. ब्लॅक कलरचे जे आपण बोलतो ना सांड असतात ते ब्लॅक कलरचे ते बघा. इकडे जरा काम चालू आहे पण तो आहे ना तिथं त्या झाडाच्या इकडे मला दिसणार नाही ते पण दाखवतो बघा. इकडे पहिले तुम्ही व्हाईट कलरचे हरिण बघा कसे झुंड मध्ये आहेत बघा.